HMPV व्हायरसचे भारतामध्ये एकूण 6 रुग्ण, बंगळुरूमध्ये 3 आणि 8 महिन्यांच्या 2 बाळांना, गुजरातमध्ये 2 महिन्याच्या बालकाला तर चेन्नईमध्ये दोघांना लागले. HMPVच्या 6 रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. लागण झालेल्या 6ही बालकांना देशातच संसर्ग झाल्याचं उघड. देशात HMPV व्हायरस आधीपासूनच असल्याचा निष्कर्ष. 2001 मध्येच HMPVची ओळख पटली आहे. थंडी आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळात HMPV आढळतो. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी स्पष्ट केलं. 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बाळांना HMPVचा सर्वाधिक धोका. प्रतिकार क्षमता कमी असलेल्या आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा व्हायरसचा धोका. काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. HMPV विषाणूचा संसर्ग राज्यात होऊ नये यासाठी न्यायालयानं हस्तक्षेप करत आरोग्य विभागाला विशेष कृती दल स्थापण्याचे आदेश द्यावे असा नागपूर खंडपीठात अर्ज दाखल. याचिकेवर उद्या सुनावणीची शक्यता. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये HMPV बाधित कोणताही रुग्ण नाही. नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. आरोग्य सेवा संचालनालयाचं आवाहन. HMPV व्हायरसबाबत आज आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मुंबईमध्ये आढावा बैठक. विषाणूच्या संदर्भात उपाययोजना आणि खबरदारीवर चर्चा होणार. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज आढावा बैठक. राज ठाकरे शिवतीर्थवर मनसेच्या सगळ्या विभाग प्रमुखांची बैठक घेणार. ठाकरे गटाच्या मुंबई महापालिका निवडणूक तयारीच्या स्थगित झालेल्या बैठका आजपासून सुरू. उद्धव ठाकरे मुंबईतील मतदारसंघांचा आढावा घेणार. तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बातचीतही करणार. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठक होणार. कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडे लक्ष. प्रजासत्ताक दिनापूर्वीच पालकमंत्रीपद वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता. येत्या 2 दिवसात पालकमंत्री पदासंदर्भात बैठकीमध्ये निर्णय होण्याची चिन्ह. राष्ट्रवादीची अंतिम यादी लवकरच जाहीर होणार. सर्वपक्षीयांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली. मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवार यांनी फडणवीसांशीही चर्चा केली. जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही. न्यायालयीन चौकशी, SIT आणि CID चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर कारवाई होणार. अजित पवारांची भूमिका. धनंजय मुंडेंचा आरोपींवर वरदहस्त. देशमुखांच्या हत्येची चौकशी निष्पक्ष होण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा. विजय वडेट्टीवार यांची मागणी. देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करणारी SIT वादात. वाल्मिक कराडच्या जवळचे 7 ते 8 अधिकारी SITत. वडेट्टीवारांची माहिती. बीड प्रकरणी नेमलेली संपूर्ण SIT बरखास्त करावी. अंजली दमानी यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपींची केज जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजेरी. विष्णू साठेला 10 तारखेपर्यंत तर जयराम साठे, प्रतीक घुले आणि महेश केदारला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा ही तत्परता दाखवणं गरजेचं होतं. गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. आता मुंडेंचे गुंड धनंजय देशमुखांनाही धमक्या देत आहेत. त्याबाबतही बोलायचं नाही का? जरांगेंचा सवाल. सुरेश धस यांच्या आरोपांचा नेमका संदर्भ माहीत नाही, पण त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांना द्यावेत, म्हणजे ते SITला देता येतील. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरपंच संघटना आक्रमक. सरपंच परिषदेकडून आज मुंबईतल्या आझाद मैदानावर धरणं आंदोलन. मराठवाड्यातून मोठ्या संख्येनं सरपंच दाखल होण्याची शक्यता. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये 10 तारखेला जनआक्रोश मोर्चाचं आयोजन. त्या अनुषंगानं आज मराठा क्रांती मोर्चा पत्रकार परिषद घेणार. मंत्री छगन भुजबळांची नाराजी दूर होण्याची शक्यता. आज किंवा उद्या अजित पवार छगन भुजबळांशी संवाद साधणार असल्याची माहिती. भुजबळांच्या नाराजीवर इतरांनी भाष्य करू नये. खासदार आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माणिकराव कोकाटेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना तंबी. सिंधुदुर्गातील वक्फ बोर्डाच्या जमिनीची यादी माझाच्या हाती. सिंधुदुर्गातील 156 ठिकाणी वक्फ बोर्डाचा दावा. नितेश राणेंचा आरोप. तर राणेंनी केलेला दावा चुकीचा. वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचं प्रत्युत्तर. किरीट सोमय्यांची आज पत्रकार परिषद. यावेळी किरीट सोमय्या मालेगाव बांगलादेशी रोहिंग्यांच्या जन्माचा दाखला, घोटाळ्याचे आणखी काही पुरावेही देणार.
काही भिक्षेकरूंना गाड्यांनी शिर्डीत आणलं जातं, त्यातील काही नशेखोर आहेत. अशा लोकांमुळे गुन्हेगारी वाढते. पोलिसांनी याकडे लक्ष द्यायला हवं. सुजय विखेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील विमानतळांच्या विकास कामांचा आढावा. नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामं मुदतीत पूर्ण करावीत. फडणवीसांचे निर्देश. मुंबई विद्यापीठाचा आज वार्षिक दीक्षांत समारंभ. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत समारंभाचं आयोजन. दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच सुरू केली जाणार. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. पवित्र पोर्टल माध्यमातूनच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती होणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईतील प्रदूषणाबाबत बैठक होण्याची शक्यता. राज्य सरकार काय उपाययोजना करणार याकडे लक्ष. मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणात आल्यानं बांधकाम प्रकल्पांवर सरसकट लावलेले निर्बंध हटवले. मात्र प्रदूषणास कारणीभूत ठरणारे प्रकल्प आढळल्यास निर्बंध लावणार. आयुक्त भूषण गगराणींची माहिती. शिवाजी पार्क मैदानातील धुळीवरती 15 दिवसात तोडगा काढा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुंबई महापालिकेला आदेश. या समस्येबाबत मनसेसह स्थानिकांचं अनेकदा आंदोलन. मुंबई महानगरपालिकेनं दहिसरमध्ये वेस्ट रिसायकलिंग प्लांट उभारला. 600 मेट्रिक टन बांधकाम आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा पुनर्वापर करण्यायोग्य मटेरियलमध्ये रूपांतर होणार. ठाणे बोरिवली भुयारी रस्त्याचा मार्ग मोकळा. महामार्गात अडथळा ठरत असलेल्या 650 बाधित घरांचा प्रश्न सुटला. उपमुख्यमंत्री शिंदे, आमदार सुर्वेंनी बैठक घेऊन प्रश्न सोडवला. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या 4थ्या टप्प्याचं काम 99% पूर्ण. इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा फेब्रुवारी अखेरपर्यंत खुला होणार. लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना अधिकचा दंड भरावा लागणार. सेकंड क्लाससाठी 500, फर्स्ट क्लाससाठी 750, तर एसी लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 1000चा दंड आकारण्याचा प्रस्ताव. आता सदनिकेचा ताबा मिळाल्यावरच मालमत्ता कराची आणि मासिक सेवा शुल्काची आकारणी केली जाणार. म्हाडाचा महत्त्वाचा निर्णय. भविष्यात लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा मिळणार. साबण, खाद्यतेल, चहा, कॉफी, चॉकलेटपासून बिस्किटापर्यंत सगळं काही महागणार. या वस्तूंच्या किमती तब्बल 30% वाढणार. मंत्री संजय शिरसाट यांचं येवल्यामध्ये शिवसेनेकडून भव्य स्वागत. येवलेकरांनी मंत्री शिरसाट यांना एकनाथ शिंदे यांचे चित्र असलेलं पतंग दिलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्याला 24 तासांच्या आत अटक. हितेश धेंडे असं इंस्टाग्रामवरून धमकी देणाऱ्याचं नाव. शिवसेनेचे विभाग प्रमुख परेश साळके यांनी तक्रार केली होती. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल. हत्येमागे एक नव्हे तर 3 कारणं असल्याचा पोलिसांचा कोर्टात दावा. सूत्रांची माहिती. अमरावतीमध्ये शेतकरी मेंढपाळांच्या हक्कासाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात वाडा आंदोलन. बच्चू कडूंचं विधानसभेत पराभूत झाल्यानंतर हे पहिलंच आंदोलन. रासपचे नेते महादेव जानकरही आंदोलनात सहभागी होणार. 2023 सालच्या पीक विम्याची 233 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक. जिल्हा कृषी कार्यालयामध्ये ठिय्या दिला. नांदेडमध्ये बारदाना नसल्यानं 8 दिवसांपासून सोयाबीन खरेदी बंद. त्यामुळे कडाक्याच्या थंडीतही नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांवर सोयाबीनची राखण करण्याची वेळ. 2 दिवसात थंडी आणखी वाढण्याचा अंदाज. मुंबईचं किमान तापमान 14 अंशांवर येण्याची शक्यता. तर महाराष्ट्रात, ग्रामीण महाराष्ट्रात 1 अंकी तापमानाचा अंदाज. कोल्हापूरमध्ये पंचकल्याण प्रतिष्ठा महमस्ताभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. सांगली आणि कोल्हापूरला पुराचा फटका बसणार नाही याची काळजी घेऊ मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला सकाकी. गाभाऱ्यातील भिंतीचं ग्रॅनाइट काढून जीर्णोद्धार केला. तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेच्या काळात मुख्य गाभाऱ्याचं संवर्धन. मंचकी निद्रा संपून तुळजाभवानी देवी आज पुन्हा सिंहासनावर विराजमान. देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरती पूर्णतः बंदी. मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय. सार्वजनिक मंडळांना पर्यावरणपूरक मूर्तीबाबतचं हमीपत्र द्यावं लागणार. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरची माफसूच्या पथकाकडून पाहणी. 3 वाघ आणि एका बिबट्याच्या मृत्यूनंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून रेस्क्यू सेंटरची प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषणा. वाघांचे रस्ते रोखण्याच्या घटनांची नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल. याबाबत स्वतःहून जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश देत राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना 2 दिवसात जबाब नोंदवण्याचे आदेश. मराठी पत्रकार दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीतर्फे पत्रकारांचा गौरव.
एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा विशेष सन्मान तसंच एबीपी माझाचे कल्याण डोंबिवलीचे प्रतिनिधी सुरेश काटे यांना देखील पुरस्कारानं गौरवण्यात आलं। मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे 2024 साठीचे पुरस्कार जाहीर। एबीपी माझाचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार। गुंतवणूकदारांची फसवणूक करून टोरस कंपनीचा मालक फरार। मुंबई आणि नवी मुंबईतील सगळ्या शाखांना टाळं लागलं। सानपाडा येथील टोरस कंपनीच्या शाखेवर अज्ञातांकडून दगडफेक। दादरमधल्या शाखेबाहेरही गुंतवणूकदारांची गर्दी। दादरमधील टोरस कंपनी गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 5 जणांवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बनावट नंबर प्लेट वापरणारा कार चालक प्रसाद कदमला अटक। हप्ते भरायला पैसे नसल्यानं गाडीचा नंबर बदलला। ताज हॉटेल बाहेर एका नंबर प्लेटच्या एकाच नंबर प्लेटच्या 2 गाड्या आढळल्या आणि या प्रकरणी गाडी नंबर बदललेल्या चालकाची कबुली। दुचाकीवरून आलेल्या तिघांकडून व्यापाऱ्यावर गोळीबार। मुंबईच्या सीएसएमटी स्थानक परिसरातली घटना। मौल्यवान दागिने घेऊन जात असताना अंगाडिया व्यापाऱ्यावर गोळीबार। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेम प्रकरणातून 17 वर्षांच्या मुलीची हत्या। सख्या चुलत भावानं डोंगरावरून ढकललं। कुटुंबियांकडून जीवाला धोका असल्याची मुलीनं तक्रार केली होती। मुरुड समुद्रकिनारी एका इसमाचा डोक्यात नारळ पडून जागीच मृत्यू। जयेश भीते असं मृत व्यक्तीचं नाव। जयेश शहाळ खरेदीसाठी गेलं असताना ही घटना घडली। मनमाडमध्ये ट्रकनं 2 शाळकरी मुलांना चिरडलं। कृषी उत्पन्न बाजार समिती समोरची घटना। शाळा सुटल्यावर ही मुलं घरी जात असताना अपघात झाला। चालक पोलिसांच्या ताब्यात। माथेरानच्या दस्तुरी वाहनतळावर एका मद्यधुंद कार चालकाची एका घोड्यासह 4 वाहनांना धडक। पोलिसांनी मद्यधुंद कार चालकाला ताब्यात घेतलं। वलसाड ट्रेनला आधी सुस्थितीत असलेले डबल डेकर डबे कमी करून खराब डबे जोडले। प्रवाशांचा आरोप। वलसाड ट्रेननं गुजरात आणि पालघरमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त। आसाममध्ये मोठी दुर्घटना। 300 फूट खोल कोळसा खाण अचानक पाण्यानं भरली। खाणीमध्ये अनेक कामगार अडकले असून बचाव कार्य सुरू आहे। नेपाळमध्ये भूकंपाचा मोठा धक्का। चीन आणि भारतातही धक्के। 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। दिल्ली, एनसीआर, बिहार आणि बंगालमध्येही भूकंपाचे धक्के। बंगळुरूमध्ये एकाच घरात कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह सापडले। पती पत्नीनं आधी मुलांना विष पाजून मग गळफास घेतला। पोलिसांची माहिती। अनुप कुमार, राखी, मुलगी अनुप्रिया आणि मुलगा प्रियांश अशी मृतांची नावं। छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला। पोलिसांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला नक्षलवाद्यांनी आयडी स्फोटकांच्या मदतीनं उडवलं। 8 पोलीस आणि 1 चालक असे 9 जण शहीद। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जवानांच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं। छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनात स्फोट केल्यानं 5 जवान शहीद झाले। 2026 पर्यंत भारत नक्षलमुक्त करणार, शहांची एक्सपोस्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।